नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर अल्पनलिमिट जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मीरा रोडच्या सासूबाई आलेल्या आहेत भारती विनय गोरेगावकर आणि त्यांच्या सुनबाई आहेत अस्मिता तन्मय गोरेगावकर. चला या दोघींनाही बोलतं करूया. गोरेगावकर कुटुंब सगळं वाट बघतंय. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माझं आणि सासूबाईचं रिलेशन म्हणजे लग्नापूर्वी मला खूप वाटत होतं की माझ्या लग्नानंतर कसं होणार, म्हणजे आईसारखी सासू मिळेल का. ती माझी सासरची मुलगी आहे असं मी म्हणते. दोघींचा बॉन्डिंग खूप चांगला आहे. म्हणजे त्या दोघी मैत्रिणीसारख्या आहेत, असं नाही की त्या दोघी सासू सुनेसारख्या असतात घरात. समजा आता आम्ही बोलताना कुठले पॉईंट्स नाही आम्हाला, म्हणजे एकमेकांचे पॉईंट्स नाही आवडले तर ती मला समोरून सांगते आणि तिथेच वाद मिटतो. असं काही खूप काही होत नाही आमच्यामध्ये. बरं आता उखाणा घ्या. सोशल मीडियावर ओळख झाली, सोशल मीडियावर प्रेम जुळलं, तनयचं नाव घेते हे आज गुपित सर्वांना कळलं. काय सांगता? नाही नाही, पण सोशल मीडियावरच लग्न पण नाही ना झालं. नाही नाही. द्या ओळख करून सगळ्यांची. माझ्या सासूबाई भारती विनय गोरेगावकर, हिरवे काकू बाबांच्या बेस्ट फ्रेंड, आई प्रतिभा काकी, माझी सासू, मला चुलत सासूबाई म्हणून आल्या. मला टीव्ही बघायला लागल्यासारखं वाटायला लागलं. मी टीव्ही बघतो पण इथे सासूबाई म्हणून आले. बरं 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 बरं. माझे मिस्टर तनय गोरेगावकर. नमस्कार. माझ्या मोठ्या काकांची मुलगी रजुताई, भारतीताई आणि त्यांचे मिस्टर, कुंदन दादा आणि त्यांची वाईफ म्हणजे माझी वहिनी, शमिताई, मीनाताई, माझे दादा वहिनी, हिरवे काका, माझ्या बाबांचे बेस्ट फ्रेंड. चला सगळ्यांची ओळख झाली हो की नाही. कुठलं बालपण? बालपण माझं BRC कॉलनी मानपूर. तिथेच राहायला होता तुम्ही? हो, आम्ही तिथेच 19 वर्ष राहायला होतो. बाबा जोपर्यंत जॉबला होते. नंतर बाबा रिटायर्ड झाल्यावर आम्ही पनवेलला शिफ्ट झालो. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण गावदेवी, नाना चौक. मग तुम्ही राहायलाच तिथेच होता? राहिला म्हणजे माझा जन्मच गावदेवीचा आहे आणि माझे मिस्टर पण गावदेवीचेच. ते कसे काय? लव्ह मॅरेज. 4 बिल्डिंग सोडून ते होते राहायला. गोरेगावकर. हो, गोरेगावकर सगळे तिथेच राहतात. आमची गोरेगावकरच लेन आहे. नाही पण मला सांगा, गोरेगाव सोडून तुम्ही? गोरेगावकर हे त्यांचं नाव आहे, पण ते गोरेगाव वरून पडलेलं आहे, पण राहतात गावदेवी. गावदेवीमध्ये. बरं, मग सगळं तिथल्या तिथे जमलं का सगळ्यांचं? हो. तुम्ही राहिलाय आता, हीच कहाणी सुरू झाली. कसं काय तुमचं सोशल मीडियावरून काय झालं? सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मला वाटतं तनयने पाठवली आणि मी एक्सेप्ट केली. म्हणजे त्यांनी पाठवली? हां. काय करत होता, कसं काय? तर तेवढं लक्षात नाही आता, भरपूर वर्ष राहिली त्याला. भरपूर. म्हणजे तुम्ही इसवी सणापूर्वीचं असल्यासारखं. किती जणींना पाठवली होती? नाही, एकीलाच पाठवली होती. रोज बघण्यात होतं का काही? असं काय नाही, कॉमन फ्रेंड्स थ्रू असं सजेशन येतात ना फेसबुकवर. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं काय मैत्रीसाठी पाठवतात. हां. पण मग पुढे काय झालं? पुढे जमलं मग. नाही पण कसं नाही, जमलं? मग आम्ही चॅटिंग करत राहिलो. मग घरी कसं सांगायचं हा विचार. पण नंबर का दिला तुम्ही त्याला? माहीत नाही. मी नॉर्मली कुठल्या मुलाला फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट पण नाही करत आणि कॉन्टॅक्ट नंबर पण नाही देत. पण माहीत नाही काही मी दिला आणि मग कनेक्ट झालं. आणि कुठे भेटला पहिल्यांदा? पहिलं आम्ही वाशीला भेटलो. किती वर्ष भेटत होता? 27 ऑगस्ट 2013ला मी भेटलो. आणि लग्न कधी झालं? लग्न 24 जानेवारी 2015. तुम्हाला काही अंदाज आला होता? नव्हता अंदाज आला. का? तुम्ही तर त्याच्यात PhD केली होती. अनुभवाचं गाठीशी होतं. हो, पण 2 वर्ष तो लंडनला होता. बरं मग बरं. लंडनवरून तो आला. त्यानंतर मग तो शेफच आहे. पण असं काय मला वाटलं नाही, कारण अशा खूप फ्रेंड्स असतात. तर असं काय ह्याचं काय असेल, किंवा उलट मला त्याला सांगायला लागायचं की काय आता मुलगी बघायची का? नाही, थांब मी सांगतो. माझी रेसिपी होऊ दे पूर्ण. माझं सर्व सेट झाल्यावर मी तुला सांगेन. मग कळलं कधी तुम्हाला? मागी गणपती असतो ना, तर मागे गणपतीमध्ये माझे काही रिलेटिव्स त्याच्या मागे लागलेले की
मुलगी आहे, लग्न करतो का असं. तो सारखा असा कंटाळा आला त्याला. तर मला घेऊन गेला बाहेर समुद्रावरती आणि मला सांगायला लागला माझी एक गर्लफ्रेंड आहे आणि असा फोटो दाखवला मोबाईलवरती. मी म्हटलं ठीक आहे, तुला आवडत असेल तर मग घरी घेऊन ये. मग तसं तो एक दिवस घरी घेऊन आला. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी मी पहिला आईला सांगितलं. पण काय ऑब्जेक्शन नव्हतं कोणाचं? नाही, ऑब्जेक्शन होतं. म्हणजे पहिलेच आमच्या घरात मी पहिलेच इंटरकास्ट करणारी आहे, त्याच्यामुळे थोडंसं दडपण होतं की कसं, पण नंतर त्यांनी स्वीकारलं. मुळात जावईत जर किचन मधला असेल तर टेन्शन, मुलीला टेन्शन नाही ना, असं त्यांना वाटलं असेल. पण आता कसं वाटतंय, किती वर्ष आहे लग्नाला? लग्नाला तर या जानेवारीमध्ये 24 जानेवारीला 5 वर्ष होते. 5 वर्ष कशी गेली यांच्या कुटुंबात? नाही, खूप छान गेलं. म्हणजे जे मला लग्नापूर्वी टेन्शन होतं की म्हणजे मला म्हणजे लग्नाचं सब्जेक्ट काढला की मला वाटायचं अरे लग्न करायचं म्हणजे खूप टेन्शन यायचं की सासू सासरे कसे असणार, नवरा कसा असेल असं. पण काय नाही, म्हणजे मनासारखं सगळं झालं. आणि सासूबाई काय, त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, सासूबाई पण खूप छान आहेत. आम्ही म्हणजे कुठे काही घ्यायचं असेल तर आम्ही डिस्कस करून घेतो, एकत्र जातो. कसं वाटतं? भाजी आणायला सुद्धा का खूप उचलायला वजन असं नाही. असं पण होतं की आम्ही दोघी योगाला जात होतो. तर ती योगाची टीचर एकदा आम्हाला भाजी गल्लीत भेटली. अरे सास और बहू साथ में असं. मी म्हटलं वो हमेशा जाते. म्हणजे तिला खूप आश्चर्य वाटलेलं की सास बहू साथ में मंडई में आहे. अच्छा अच्छा. हल्ली जरा जमत नाही ना, सुना जात नाहीत ना. म्हणजे मला मुलगी दोघी पेमेंट करतात आणि मग दोघी शॉपिंग करतात, मला ऑनलाईन पेमेंट करायला लागतं. काय मनापासून हसतायत. म्हणजे आता फोन येतो मला, अरे एवढा झालाय बिल, तुला हा स्कॅन कोड बारकोड पाठवतो, स्कॅन कर आणि पेमेंट कर. फिगर नाही सांगत, मग फिगर मला ते मेसेजवरती पाठवतो. एवढी फिगर आहे. आज किती दिवसांनी हसतायत माहिती आहे ते. तुमच्या फिगरमुळे त्यांचं हसू कमी झालंय सध्या. पण असेच हसत राहा, आनंदात राहा. या दोघी आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळवणार बघूया. दोघींनाही 10-10 संधी आहेत. एक टप्पा पडून तो चेंडू या बास्केटमध्ये गोळा झाला पाहिजे. एक टप्पा पडून तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. 10 चेंडूपर्यंतचं टार्गेट पूर्ण केलं तर आणखी 1000 रुपयाचं बक्षीस मिळेल. ओके. बघू काय होणार या खेळात. मिस. हा, तुम्हीच. आधी तुमचं लव्ह मॅरेज झालं ना, म्हणून तुम्ही. एक, 2, 3, 4, अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला सासूबाई. आणि आता कुटुंबातले सगळे सदस्य तुम्हा दोघींबद्दल काय बोलतायत ते ऐकण्यासाठी मीही उत्सुक आहे. माझं आणि हिचं आर्ट्सचं नातं आहे. म्हणजे ती खूप चांगली आर्टिस्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आधीपासून खूपच क्लोज होतो आणि अजूनही आहे. काही असेल डिफिकल्टी तर विचारते ती. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या सगळ्यात जास्त क्लोज त्याच होत्या घरात सगळ्यांपैकी. त्या खूप चांगल्या आर्टिस्ट आहेत. त्यांचं खूप नेचर खूप लव्हिंग आहे. तसं त्यांच्या सासूबाई पण खूप छान आहेत. म्हणजे आम्ही त्यांना मम्माच हाक मारतो, काकू वगैरे नाही. माझं एक छोटंसं कॅटरिंगचं बिझनेस मी चालू केला तेव्हा त्यांनी मला खूप हेल्प केली. म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे 36 वर्षाचा, तो अनुभवातनं त्यांनी आम्हाला खूप साऱ्या टिप्स दिल्या. आमचा बिझनेस मोठा करायला त्यांचा खूप हात आहे. आणि जिजू पण खूप छान आहेत, खूप केअरिंग आहे. दोघींनाही खूप चांगले जपतात. खूप बिझी शेड्यूल असतं त्यांचं, पण तरी पण दोघींना ते इक्वल टाईम देतात. दोघींच्याबद्दल म्हणायचं की ते सासूसुना नाहीच आहेत, फ्रेंड्स आहेत. तर हाईटमध्ये थोडा फरक पडतो, नाही तर मग गळ्यात हात घालून फिरले असते. ती खूप प्रेमळ आहे आणि समंजस आहे. खूप सगळ्यांना सांभाळून घेते. आणि तिची सासू पण खूप प्रेमळ आहे. मुलगी नसल्यामुळे स्वतःची मुलगी आहे असं समजून ती राहतात.
आणि जावई जावई तर काय नाव ठेवायला जागाच नाही. एकदम प्रेमळ आणि समंजस आहेत एकदम. हो. हो, मुलगी प्रेमविवाह करेल असं कधी वाटलं होतं का? नव्हतं वाटलं. पण आता 5 वर्षानंतर मागे वळून सोशल मीडियावरून जमवलं ते बरं झालं असं वाटतं ना? हो, बरं झालं. हो ना? हो, छान झालं. चांगली माणसं मिळाली. चांगली माणसं भेटली. सगळ्यांनीच अस्मिताबद्दल सांगितलं, पण मी भारतीची जाऊ, अस्मिताची सासूबाई. पण मी भारतीबद्दल सांगेन. मी अस्मिताला तेव्हाच सांगितलं होतं, तू जर सासूबद्दल कंप्लेंट केलीस ना तर कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. एवढी तुझी सासू चांगली आहे. भारतीने सगळं कुटुंब, सासरचं माहेरचं इतकं जोडून ठेवलंय, इतका एकोपा आहे ना की त्याला काही तोडच नाही आहे. आणि सुनेबद्दल? सून तर काय हिंमत आहे तिची सासूबद्दल कंप्लेंट करायची. अरे काय दहशतच आहे. मग तेच ना, मी तर तिला तेच सांगितलं. 5 वर्ष सून दहशती खाली आहे माहितीये का तुमच्या? शक्यच नाही, शक्यच नाही. आता इतकं कौतुक चाललंय तुमच्या आईचं आणि तुमच्या बायकोचं, कसं वाटतंय तुम्हाला? छान आणि वाटतं. तुम्हाला तर नाव ठेवायला जागा नाही असं म्हणाले सासू, तुमच्या सासूबाई. आता पुढची प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. या दोघींपैकी कुणाला बनवणं जास्त कठीण आहे? सासूबाईंना. एखादा प्रसंग घडलाच तुमच्या बाबतीत, आता हिला कळलं तर काय, अशी भीती या दोघींबद्दल तुम्हाला कोणाची वाटते? सून का हो? तर प्रसंग कसा असेल त्याच्यावरती depend त्याच्यावर करतं. पण मोस्टली असं आहे. हो. तुमच्यापेक्षा चांगलं जेवण या दोघींपैकी कोण बनवतं? सासूबाई. दोघींपैकी कोणी शॉपिंगला जायचं म्हटलं की तुम्हाला धडकी भरते? दोघी. कुणी शॉपिंगला जा, धडकी इकडे भरतेच. जास्त शिस्तप्रिय कोण आहे? सासू. चला अभिनंदन. हे 5ही प्रश्न झालेले आहेत. झी मराठीकडून ही भेट आहे. तुमच्याबद्दल एक तक्रार आहे सासूबाई, छान लिहिली आहे, तशीच तशी वाचतो. सासूबाईंचं जास्त लक्ष सुनबाईंकडे असतं, पण मुलाकडे लक्ष दिलं तर सलमान खान होईल तब्येतीनं, असं कोणीतरी म्हटलंय. म्हणजे मुलाकडे लक्ष देत नाही का तुम्ही? मुलाकडे लक्ष देते, पण तिची तब्येत पाहिजे ना. तो जर तब्येतीने चांगलाच आहे, पण तिने त्याच्यासारखी तब्येत केली पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही जर स्वतःकडे लक्ष दिलं तर ऐश्वर्या राय होईल असं लिहिलं. कुणीतरी प्रेमळ सल्ला दिलाय सासूबाईंना. अस्मिताला तुम्ही खायला देत असाल, पण जरा काजू बदाम पिस्ते जास्त दिलेत तर ती पण तुमच्यासारखी होईल. छान आहे, छान आहे. पण काजू बदाम पिस्ते खाल्ले तर एकत्रच खातो ना. त्यात सुद्धा तुमचा अर्धा हिस्सा आहे का? हे मी वाचून दाखवतो आणि मग दाखवतो, म्हणजे तुम्हाला वाटायला नको मी बोलतोय. किंचित का होईना पण सासूबाई खडूस आहेत, कुणामध्ये जास्त मिसळत नाहीत. अरे बापरे. हे वाटतात तसे नाहीयेत आणलेले ते. सुनबाई, आपण आळशी आहात? नाही, पाहुणे आले की तुम्हाला झोपायला आवडतं? बिलकुल नाही. स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला पण खाऊ घालत नाही, म्हणून घरात आलेले बारीक होऊ लागलेत. हे बघा किती घरातलं नातं गोड असू शकेल ना. या लिखाणांवरून कळतं किती छान खेळकर थट्टा मस्करी करणारं असेल. सुनबाई, कोणत्याही प्रकारची वेट लॉस ट्रीटमेंट सासूबाईंना सांगू नका. कितीही सांगितलं तरी त्या काही तुमच्यासारख्या बारीक होणार नाहीत. सासूबाई एकदम स्ट्रिक्ट आहे. सुनबाई व्यवस्थित जेवत नाही, थोडं थोडं खाते, टेन्शन खूप घेते. काय हो, खरंय? हा, म्हणजे मी पहिलं स्टार्टिंगला घ्यायचे की नवीन नवीन जेव्हा होते, पण आता नाही. तुम्ही नेहमी ना सुनेचीच बाजू घेता, मुलाची फार कमी घेता. जिथे चुकलं तिकडे चुकलं, जर ती बरोबर तर बरोबर. तुम्ही नेहमी नवऱ्याविरुद्ध सासूचे कान भरत असता. बिलकुल नाही. काय सांगाल या आरोपांबद्दल? हा आरोप बरोबर आहे की मी कधी कधी माझी स्वतःची काळजी नाही घेत. म्हणजे मी स्वतःकडे दुर्लक्ष करते. क्लोज आहेत माझ्या, त्यांची मी जास्त काळजी घेते असं आहे, आणि ती मला पॉझिटिव्ह वाटते. सासूबाई, काय तुमचं काय म्हणणं आहे आरोपांबद्दल? मी खडूस आहे हे पण मी मान्य करते. म्हणजे जिथे मला नाही पटत तिकडे मी
करते, कारण माझा जॉबच असा होता. मी तुम्हाला सांगते, आता नाही ना माझा जॉबवर? आता जॉबवर नाही, पण मग आता एवढे वर्ष तेच काम केलंय ना. इट वॉज लाईक अ इन्स्पेक्टर हो, पण ते ऑफिसमध्ये ना, हॉटेलमध्ये. हो, हॉटेलमध्ये. इथे कशाला घरी आता नाही इन्स्पेक्टर? घरी नाही, पण तो मग तो एक स्वभाव बनला असेल, किंवा तो आता जायला वेळ लागेल, जेव्हा एज वाढेल तसं जाईल तो. नाही नाही, तो जाऊही देऊ नका. सगळ्यांना सवय झाली आहे त्याचीच. आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? सगळ्यांचीच मागेन. आई वडिलांची पहिलं मागेन की असं नाही की मी मनाविरुद्ध लग्न केलं, पण पहिलं लग्न होतं इंटरकास्ट. सगळ्यांचं पहिलंच असतं. नाही, अच्छा, नाही, इंटरकास्ट. इंटरकास्ट. तर त्यांना काही तेव्हा त्रास झाला असेल तर त्यासाठी क्षमा. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर माझ्या वडिलांची मागेन, कारण ते आता नाही आहेत. पण म्हणजे ते खूप लवकर गेले. मला भरपूर काय काय त्यांच्यासाठी करायचं होतं, ते नाही करू शकत. आई तुम्ही? मी पण माझ्या नवऱ्याची क्षमा मागेन. खूप लवकर त्यांना पॅरालिसिस झाला, 14 वर्ष असे होते. आणि त्यांच्यासाठी मग ते आर्किटेक्ट होते, ते सोशल वर्कर होते, ACM होते. आम्ही दोघांनी मिळून खूप गावदेवी सोशल वर्क केलं आहे. आणि खूप गोष्टी, म्हणजे हिला तर एवढा की तू बाहेर पडायचं आणि तुझा आर्ट बाहेर गेली पाहिजे. कुठे कॉम्पिटिशन असेल तर हिला पाठवणारच, असं इतकं हे होतं. ते वरती लिहून ठेवले ते होतं. आता त्याला काही उपाय नाही. बरं, मगाचपासून आर्ट 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 असा विषय येतोय, कशाबद्दल? मी प्रोफेशनली फाईन अँड कमर्शियल आर्टिस्ट आहे. बरं. फ्रीलान्स आर्टिस्ट प्लस माझी ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस असतात. नाही म्हटलं मगाचपासून आर्ट आर्ट आर्ट. कारण या प्रतिभा गोरेगावकर यांनी जी आर्ट आहे, तुमच्या सासूबाई आहेत ना, त्यांनी मराठी रंगभूमीवरती वेगवेगळ्या भूमिका साकारून, छोटा पडदा मोठा पडदा. त्यामुळे म्हटलं हे आर्ट 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 म्हणजे मला कळत नाही. गोरेगावकर म्हणजे अख्खा डबाच दिसतोय आर्टचा. ॲक्च्युली आहे. हो, होय ना. आणि अजून एक गोष्ट सांगते, गेटवे ऑफ इंडिया ह्याचं जे प्लॅनिंग केलं आहे किंवा त्याची जी डिझाईन आहे, ती डिझाईन म्हणजे 4 फादर्स, त्या गोरेगाव हरिश्चंद्र खापर पंजोबा त्यांनी बनवली. ती त्याची प्रतिकृती गावदेवीत बनवलेली आहे देसाईवाड्यामध्ये. तर ती प्रतिकृती आधी बनली आणि मग तो गेटवे ऑफ इंडिया उभा राहिलाय. सो दे ऑल आर आर्ट. किती मस्त, हो की नाही? त्याच्यामुळे असं त्या पिढीकडनं ती आर्ट कला अशी 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 अशी. म्हणून मी टेन्शन फ्री आहे. म्हणून मी टेन्शन फ्री आहे. तेच कौतुक आहे. तुम्ही स्वतः टेन्शन फ्री आहात, पण इतरांना खूप देता. घेतात. हा, तुम्ही घेऊ नका टेन्शन. सगळे हसतायत. ऍक्च्युली आर्ट ही माझ्या बाबांकडून आलेले आहे. बाबा पण खूप छान आर्टिस्ट, म्हणजे ते BRC मध्ये जॉबला होते, पण त्यांचं आर्ट खूप सुंदर होतं. हो का? त्यांच्याकडून प्रेरणा आहे. व्हेरी गुड. पण बघा, सासर सुद्धा तुम्हाला असं कला क्षेत्राशी निगडीत, मग ललित कला असेल, लोक विविध कला आल्या त्याच्यात. सगळी फूड आर्ट पण आहे ना, मी आहे तो आहे. या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आता क्षण आलेला आहे पैठणीचा. सासूबाई, पैठणी कुणाला मिळेल असं वाटतं आज? सुनबाईला. सुनबाई, पैठणी कुणाला मिळेल असं वाटतं? आईनाच मिळायला पाहिजे, कारण का नॉर्मली मी जास्त साडी नेसत नाही. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कुणाला मिळेल? मला हिलाच मिळायला पाहिजे, कारण मग ती घालेल तरी साडी. आईकडे भरपूर साड्या आहेत. सासूबाई, झी मराठीकडून ही भेट. चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन झी मराठीकडून. आणि सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.